पद्धतीने तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो, परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेन। एकंदरीतच हा अर्थसंकल्प मांडत असताना काहींनी अशी पण टीका केली, बडा घर पोकळ वासा, असं काही जण तमले, काही जण म्हणले मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी, असंही काहींचं म्हणणं आहे। मी या सगळ्यांच्यावर अध्यक्ष महोदय येणार आहे, कारण काही काही जण पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत किंवा कदाचित अर्थ कारणाची जास्त माहिती नसेल म्हणून त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य केलं असेल, परंतु काही लोकांनी नाही हे होत आहे, काही लोकांनी अर्थसंकल्पाचा विचार करून सादर केलेला संतुलित अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची पण प्रतिक्रिया ही राज्यामध्ये उमटलेली आपण त्या ठिकाणी पाहिली। माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावंसं वाटतं अध्यक्ष महोदय, ऐकल्या शिव्या दुनियेच्या झाली जरी बदनामी, हे काय कमी मजेसाठी मी तुम्हा आवडलो आहे, अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय एकंदरीत परिस्थिती आहे। कारण एकीकडे शिव्या द्यायच्या, एकीकडे बोलायचं, पुन्हा थोडं कौतुक पण करायचं, एकीकडे मारल्यासारखं करायचं, असं करायचं नाही, चांगली लोकशाही आहे। आपण आला त्याबद्दल धन्यवाद। अध्यक्ष महोदय 12 मार्चला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जयंतीच्या दिवशी मी सकाळीच कराडला गेलेलो होतो आणि प्रीती संघावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यांना अभिवादन देखील केलं। ते ज्या विचारसरणीनं जीवन जगले म्हणजे स्वर्गीय चव्हाण साहेब, त्याच विचारसरणीनं अध्यक्ष महोदय मी आजही माझं जीवन जगतोय आणि यापुढे देखील जगत राहीन हा माझा विश्वास मला त्या ठिकाणी निश्चित आहे। चव्हाण साहेबांच्या कृष्णाकाठ अनेक सन्माननीय सदस्यांच्या पैकी ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्रात एक छान आठवण स्वतः चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेली आहे। त्यांच्या लहानपणी अनेक अडचणींना सामना करताना कधीतरी त्यांचंही मन निराश व्हायचं। अध्यक्ष महोदय, शेवटी मनुष्य स्वभाव आहे, एखादं चांगलं काम करत असताना एखाद्या गोष्टीमुळे मन निराश झाल्यानंतर माणूस थोडासा नाराज होतो आणि अशा वेळी संस्कारानं श्रीमंत